नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. फायनली डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुद्धा झालेला आहे. मस्त घरातल्या माणसांनी छान असं सेलिब्रेशन केलं, छोटंसं आणि सिम्पल. आणि तुमच्या बरेच जणांच्या खूप मस्त मस्त कमेंट आल्यात, मला छान वाटलं वाचून. आणि ओवीसाठी स्पेशल तुम्ही कमेंट केलं, त्यामुळे तिला सुद्धा खूप जास्त आनंद झालाय माझ्यापेक्षा. रुटी मावशी बघ, तुझ्या ब्लॉग मध्ये मला जास्त कमेंट येतात. आता थोड्या दिवसांनी येणारच आहे, मे महिना सुरू होईल, शाळेला सुट्टी पडेल. आता थोड्या दिवस शाळा आहे की 1 मे पासून तिला सुट्टी पडेल उन्हाळ्याची. मग काय मावशीच्याच घरी. आणि आता मला फायनली 8वा महिना सुद्धा सुरू झालेला आहे. म्हणजे 8व्या महिन्याचे काही दिवस सुद्धा गेलेले आहेत. महिना, आठवडा, दिवस असे पटापट चाललेले आहेत. आता फक्त 1 महिना, 1 महिन्यातून 4-5 आठवडे, 5-6 आठवडेच राहिलेले आहेत. म्हणजे वेळ केवढा पटापट चाललेला आहे. आणि अजून मला खूप सारी तयारी करायची आहे. खूप जास्त एक्साइटेड सुद्धा आहे. खूप काही काही गोष्टी करायच्या सुद्धा आहेत. बघूया कसे काय होत आहेत ते. आता लास्ट ट्रायमिस्टरमध्ये आल्या, त्यामुळे एनर्जी तेवढी मला हवी तशी नाही आहे. फर्स्ट सेकंड ट्रायमिस्टरमध्ये फुल एनर्जेटिक होते, पण आत्ता जसं जसं वजन वाढायला लागलेलं आहे बाळाचं, माझी सुद्धा तब्येत व्हायला लागली, त्याच्यामुळे थोडंसं दंबायला होतंय. पाय पण सुजायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं बघूया कसं काय होतं. पण घरातली सगळे आहेतच, पण आपली तयारी वेगळीच असते. एनर्जी जरा हे करायचे, ते करायचंय, साफसफाई करायची आहे, जिथे जागा असली ते सगळं काढते, नको असलेल्या वस्तू टाकून देते, असं सध्या चालू आहे. मला नाश्ता करून गोळ्या वगैरे घ्यायच्या आहेत. आता मला प्यायचं आहे EBC ज्यूस, म्हणजे ॲपल, बीटरूट आणि कॅरेटचं ज्यूस पिते सकाळ सकाळ. आता थोड्या दिवसांनी परत डॉक्टरकडे जायचं चेकअप करण्यासाठी. ब्लड टेस्ट आहेत. आईने सगळी तयारी केलेली आहे. 2 ॲपल टाकलेत, कारण की केळं संपलंय, थोडासा कचवट लागतो हा, म्हणून ह्याच्यामध्ये मी 2 ॲपल घेतलेत, 1 बीटरूट आणि 1 कॅरेट घेतलेला आहे. केळं टाकलं तर जरा अजून गोड येतो. केळं संपलंय म्हणून 1 ॲपल एक्स्ट्रा टाकलाय. या ज्यूस प्यायला. काही जणांचा रस सुद्धा काढतात, मी असं नाही काढत. मी डायरेक्ट पल्प सगट असं पिते. थोडा असा कप भरलेला आहे. आता हे पिल्यानंतर 1 तासाने मग चपाती खाणार. थोडा गोड आहे. आता बाहेर अजिबात जायची सुद्धा वाटत नाही, चांगलंच ऊन लागते. 10 वाजले तरी पण एकदम कडक ऊन पडते. आणि पाठीमागे बघताय कसा मी जुगाड केलाय. कुत्री येत आहेत बसायला इथे, आणि त्या कुत्र्याला पण झालेला आहे आजार. त्याच्या स्किनमधून रक्त येते, त्याची केस गळत आहेत, त्यामुळे इथे बसून देत नाही आम्ही त्याला. म्हणून येऊ नये, ओटीवर बसू नये म्हणून आम्ही अशी आयडिया केली. पडदा लावला एक. आता सगळी कुत्री जी आहे ती गाडी खाली बसतात, असं झालंय. तो ठीक असं तर ठीक आहे, पण बसून दिलं असतं, पण त्याला ना कसले तरी रोग झाले, आपल्याला त्रास होईल त्याच्यापासून, म्हणून आम्ही अशी आयडिया केली. तर चला, नाश्ता वगैरे झाला. आता लगेच जेवणाची तयारी. लगेच किती वाजली? 12 वाजले. पप्पा येतील का? पप्पा गेलेले आहेत घरी, कारण की आमच्या माहेरी, म्हणजे माझ्या माहेरी आहे पाण्याचा प्रॉब्लेम, त्यामुळे पाणी भरायला गेलेत आणि घरातली थोडीफार कामं आहेत ती करायची आहेत. मला घरी सुद्धा जायचं आहे, पण दीदी म्हणजे बोलली की आपण सोबतच जाऊ, ओवीला पण सुट्टी पडेल त्यावेळेलाच तिकडे राहायला जाऊ. पाण्याचा प्रॉब्लेम आहे तिकडे, त्याच्यामुळं मग मी पण गेले नाही. आणि आता बघूया शेतीचं कसं काय. का या टायमामध्ये शेतीची कामांना सुरुवात होते पाऊस येण्याच्या आधीच. काय कांडा काढायचा असतो ना, म्हणजे बांध, हां, बंदिस्ती करायची असते. जरा गावठी भाषा आहे, जरा समजून घ्या. बंदिस्ती करायची आहे. तर आता बघूया कसं काय होते ते. आई पप्पा आहेत माझ्याकडे, तर इकडे पण माझ्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर 8वा महिना पण मला चालू झालेला आहे, त्यामुळे त्यांची धावपळ होते. शेतीचं काम करायचं की इकडे राहायचं. तरी पण मी त्यांना बोलले 2-3 दिवस मी राहा तिकडे, पण त्यांनाच करमत नाही. मग ते आले इकडे. तर बघूया यावेळेला शेती आम्ही कशी करतोय की नाही. कारण का माझी डिलिव्हरीची वेळ पण तेव्हाच आहे, जूनमध्येच आहे. त्याच्यामुळं बघूया कसं काय जमते ते. पप्पांच्या सोबतीला आई लागतेच. एकट्याला एकटे पप्पांना मी नाही पाठवत जास्त करून शेतावर. 2 जण असे की बरं काम करतात ते, असं. तर बघूया, नाहीतर मग मासे सोडू ना आई. नाहीतर मग मासे सोडू. पण कसं भात लावलं की जरा बरं वाटतं ना. टाकणार आहेत, पण ते सगळं लक्ष द्यावं लागतं, माणसं घेऊन काम करावं लागतं. शेतीची असं आहे, म्हणजे आत्ता कामं करतात, कारण का मे महिन्यामध्ये खूप ऊन लागतं, म्हणून मे महिन्यात जास्त काम नाही करत. 12 नंतर सगळे घरी येतात. सकाळी 9 पासूनच असतात ना, असं. आणि मला एवढी भूक लागते काय विचारूच नका. आता आईने मला पुरणपोळी आणून दिले खायला, म्हणजे 2-2 तासांनी फक्त मी नुसती खातीच आहे. एवढी मला भूक लागते. तर चला, बिरडं साफ करायला घेतलेलं आहे. आज करायची आहे बिरड्याची भाजी खूप दिवसांनी. तर बिरडं साफ करून घेते. मला जेवढं बसून बसून करता येईल तेवढं करते. पाय चांगलेच माझे सुजलेत, मी तुम्हाला दाखवते. या मंडळी, बिरडं साफ करूया. हे बिरडं म्हणजे हे वाल आहेत नाही, त्याला पावटे पावटे बोलतात.
काही लोक वाल पण म्हणतात, पावटे पण म्हणतात. हे माझ्या मावशीकडचे आहेत, म्हणजे मावशी शेतामध्ये पिकवते, दरवर्षी मला ती देते. तर यावर्षी सुद्धा तिने दिलेत. अर्ध्या वालांना किंवा पावट्यांना तिने आईनी हे लावले, मिठाचं पाणी लावून ठेवलंय, म्हणजे खराब होत नाहीत, पावसाळ्यासाठी नाही. तर मस्त त्यांना मोड आलेली आहेत, तर साफ करायला घेतले. जरा गरम पाण्यामध्ये ठेवले होते, तर साफ करतोय. असे छोटे वाटतात पण ते खूप आहेत, कारण का आता 4 माणसं आणि आता आम्हाला आमची आवडीची भाजी पण झालेली आहे, बिरड्याची भाजी आहे. आंबट गोड करते, तर डायनिंग टेबलावरच सगळं बसलोय आणि या झाडावरचा आंबा आहे तोतापुरी कसलाच झालाय, तर साफ करतोय पटापट. वाजलेले आहेत 12:15 झालेली आहेत. जेवण ऑलमोस्ट रेडी आहे. याचं काय भाजीचं आहे ना, ही संध्याकाळची तयारी आहे, पण आम्ही साफ करून ठेवतोय कारण की आज आम्हाला एक स्पेशल मेनू बनवायचा आहे. तर आज बनवायचे आहेत आम्हाला ड्रायफ्रुट्सचे लाडू. कधीपासून चाललंय बनवायचे. कारण का बदाम पिस्ता वगैरे खाऊन म्हणजे सकाळची मी पाण्यामध्ये भिजून खाते, कधीपासून खाते, स्टार्टिंगपासून खाते. आता कंटाळा आला म्हणून विचार केला कसे ना कसे करून आपल्याला ड्रायफ्रुट्स खायचेच आहेत, म्हणून आई बोली ड्रायफ्रुट्सचे लाडूच बनव, म्हणजे दिवसातून एक खाल्लास तरी बरं आहे. तर त्याचीच तयारी चालू आहे आमची. सगळ्या गोष्टी रेडी केल्या. तुम्हाला दाखवते आम्ही कशा प्रकारे ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवतोय. ते फर्स्ट टाइमच बनवते, आम्ही कधी बनवलेत नाही. युट्यूबवर मी रेसिपी बघितली, त्याच्याप्रमाणेच तीच रेसिपी फॉलो करून आम्ही करणार आहोत. सगळं साहित्य इथे काढून घेतलेलं आहे, ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतील ते आता आपल्यावर आहेत. इन्ग्रिडियंट तुम्हाला कसे ठेवायचे आहेत ते मी हे सगळे इन्ग्रिडियंट ठेवलेले आहेत. खोबरं घेणार आहोत त्याच्यामध्ये, आपण कोकणात राहत, थोडंसं तरी खोबरं आपल्याला लागतंच लाडवांमध्ये. गूळ थोडं कमी घेतलंय कारण की अंजीर पण आहेत आणि आपले खजूर सुद्धा आहेत. बघूया असा अंदाज कसा होतोय तो, पण एवढंच घेतलेलं आहे. आणि मखाने आहेत इकडे. हे सगळं आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे, मिक्सरला लावायचे आणि त्याचे लाडू वाळायचे. तुपामध्ये पण सगळ्या गोष्टी भाजून घेऊया. बदाम ऑलरेडी आईने तुपामध्ये भाजून काढलेत, तर बिया टाकतोय. हे पण टाकतो, सगळं एकदाच भाजलं असं तरी पण चाललं, असं काय नाही. पण आई एकदम हळूहळू कमी गॅसवर सगळं भाजून घेते, म्हणजे प्रॉपर भाजलं जाईल. ओके, आता हे झालं. तर फक्त खोबरं भाजायचं आहे आपल्याला. मखाने आम्ही भाजून घेतलेत, थंड करत ठेवले. त्यात आपल्या सगळ्या गोष्टी मिक्सरला लावायच्या आहेत. अशी सगळी तयारी चालू आहे. आणि तूपसुद्धा आईने घरचंच घेतलेलं आहे. घरच्या तुपाला छान वास येतो आहे, नाही? घरी केलेलं नाही, तो पण आहे गाईचा आणलेला. विकतचं पण आणलंय, पण घरच्या तुपाची गोष्टच वेगळी आहे. स्पेशल ठेवलंय आईने. आता सगळं थंड करायचं आणि मिक्सरला लावायचं. त्याच्यामुळे मी एक एक खातीच आहे. हे मी ऑप्शनल घेतलंय, तुमची इच्छा असेल तुम्ही घेऊ शकता. मी मुसळी घेतली त्याच्यामध्ये, असंच जरा. बरोबर आहे ना? तसेच काढू ना? सगळे टाकू एकदम? सगळे एकदम ते खालीच असतात. अरे झाकण लावायला आता फिरवून दुसरं टाक, 2 मिनिटं फिरव आणि दुसरं टाक. आता हे वेगळे टाकायचे. आता मी दमले, आता जरा बसले. आईने खुर्चीच घेऊन ठेवले. असं वाटतं आपल्याला एकदम सोपी रेसिपी आहे, सोपीच रेसिपी आहे, पण उभं राहून करावं लागतं. मिक्सरला लावायचं. मग अर्ध मी केलं, अर्धा आईने करते. आता मी बसले. आता आई गुळाचा थोडासा पाक करते. त्या पाकामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि लगेच लाडू वाळायला घ्यायचे आहेत, है ना आई? आई आता करते. मी जरा पंख्याखाली बसलो, एवढा गरमा होतोय ना, काय विचारूच नका. संध्याकाळ झाली तरी पण एक झाडाचं पान हलत नाही, एवढा गरमा होतोय. हां ठीक आहे, टाक. आईने पाक रेडी केलाय, तो त्याच्यावर टाकते. डायरेक्ट कढईत सुद्धा मिक्स करू शकता, पण आपलं मटेरियल जास्त झाले आणि कढई छोटी झाली, म्हणून आम्ही अशी आयडिया केली. थांब तूप काय बोलते, गूळ आम्ही कमी घेतलंय कारण की आपले खजूर आहेत, अंजीर आहेत, त्याच्यामुळे त्याला गोडपणा येईल म्हणून आईने थोडंसंच घेतलंय. ओके, राहू दे. राहिलेलं पण त्याच्यामध्ये टाकू. गार झालं की हे मिक्स करायचं. घे, मी चुकीच्या हाताने पकडलंय. ठीक आहे, थांब जरा गार होऊ दे. गार होऊ दे ना, ठीक आहे, थांब. गार होते आपले लाडू रेडी. हॅलो, वेलकम टू होम. वेलकम बैक टू होम. बड़े दिनों बाद. प्रीत आला कामावरून. पहिले आल्या फोन चार्जिंगला लावणार, संपली बॅटरी संपली ते. चला, आणि इकडे आमची लाडूंची तयारी चालू आहे. आल्या माणसं गेली गार्डनमध्ये आणि काढून आणलेला आहे अननस. पिकला का? पिकला, मस्त खुशबू भारी येते. पिवळा पिवळा दिसतोय व. ओवीसाठी ठेवायचा होता. हो, ओवी येणार, तिला हवा होता, पण तिला यायला वेळ लागेल. आपणच खा, म्हणजे तुम्हीच खाणार आहात. आणि इकडे लाडू चालू आहेत आमचे परफेक्ट. पहिलेच 2 आईने वळले दाखवले.
हे बघा, अरे झूम हो ना, परफेक्ट. मम्मी जमले, पहिल्यांदा बनवले ताईने. पहिल्यांदाच बनवते. आता आल्या आल्या माणसं खाणार. तो खाऊन बघते. गोड किती होते. गुळ नको टाकायला, आईला मी बोललो कमीच गोड ठेव. बरोबर आहेत ना? तो खाऊन बघ. तुला अर्धा दे. एकच खायचा दिवसातून, तो माझ्यासाठी आहे स्पेशल, बाबासाठी नाही काय. हाऊस दॅट. ती बोलते Okay. छोटे, एवढे मस्त. छोटे. अरे म्हणजे जास्त पण नको हो असं मी बोललो. दिवसातून एक खाला तरी बस. आपलं मटेरियल जाम आहे. छान झाले, छान. छान आहेत ना? ओके, चला मिशन सक्सेसफुल. आपले लाडू रेडी आहेत, मस्त झालेत. आता साईजवर जाऊ नका, प्रत्येकाची हाताची साईज वेगळी आहे, पण छान झालेत. छोटे मोठे असे केलेत, मस्त. या मंडळीत जेवायला भाजी असली की पापड फेण्या झाल्याच पाहिजेत. तळलेले आहेत आईने. आज आहे बटाट्याची भाजी आणि बिरड्याची आमटी, आंबट गोड. एक नंबर झालंय, मस्त. या जेवायला. बिरडं आहे आणि थोडीशी बटाट्याची भाजी पण केली. दुपारी थोडी खाली आम्ही भाजी, त्याच्यामुळे पुरणार नाही म्हणून आईने जरा बटाट्याची भाजी केली. मस्त तिखट तिखट मस्त लागते. आणि आपले पापड. आज कुरडया नाही तळल्या, फेण्या तळल्यात. जेवण झालं आणि आता आम्ही आलो टेरेसवर जरा गप्पा करायला. वरती मस्त हवा सुटली, आता कुठेतरी पाऊस पडतोय वाटतं, त्याच्यामुळे थंड हवा येते डोंगरावर, आम्ही जिथे राहतो तिथे. त्यामध्ये जेवण केरळला पाऊस. केरळला का, तर जेवलोय आणि मग चटई आणलंय, उषा आणल्यात आणि आता मी असं पडून बोलतोय, म्हणजे असं लोळून. चंद्रसुद्धा आलाय, कुठे गेला बघा, इथे आहे. असं स्वतःचं घर असलं की जरा बरं वाटतं ना, जरा आईस पैस राहता येतं. आता थोडासा पाऊस पडला असता अजून तर तारेसुद्धा दिसले असते, पण आता थोडंसं ढगाळ वातावरण आहे, तरी हलके तारे दिसत आहेत. तर चला, हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला गावाकडे राहायला आवडतं का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. टेरेसवर असं बसून म्हणजे झोपून तारे बघायला. आता आमची पोरगी येईलच, तिला आवडतं. जेवल्यानंतर सगळ्यांना ती घेऊन येते इकडे, हांतरून वगैरे टाकते आणि मग तारे मोजत बघूया कोणता कोणता तारा आहे. असे बरेचसे आम्हाला तुटते तारे जे असतात ना, ते सुद्धा दिसले होते. तर चला, भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय.